नमस्कार मंडळी, आज आहे 26 जानेवारी म्हणजे स्वातंत्र्य दिन. तुम्हाला पहिलेच मी सलामी मारतो आणि आपल्या ब्लॉगची सुरुवात करतो. शाळेत 26 जानेवारी तुम्हाला माहीतच असं ना, आज जानेवारी 26 आहे म्हणजे 26 जानेवारी आहे. चला आपण शाळेत जाऊ आता. शाळेत आम्ही लवकर झालो. हा झालं शाळेत. आणि शाळेत आता सध्या काय तर इकडे पाहा रे, काय भाडून ठेवल्या. त्याच्यात लाईना लावा लागते आपल्याला, साऱ्या लाईना गिना लावा लागते. तर सध्या दिवस निघाला लाईटाच्या उजेडात व्हिडिओ काढला आम्ही. तर थोड्या वेळानं दाखवत तुम्हाला काय सुरुवात. आता तर थंडी अजून राहिली, जराशी शकून देतो. सारेची शकून घ्या रे. तर लाईन लागायला सुरुवात झाली तर पोहोचल्या तुम्ही. झाली सुरुवात, निघाली गावातून फिरायला लागते. स्वातंत्र्य दिन, स्वातंत्र्य दिन. सध्या बाई चाललो आम्ही ग्रामपंचायतच्या जाऊन घेते राष्ट्रगीत. भारत माता की जय, भारत माता की जय. स्वातंत्र्य दिन, स्वातंत्र्य दिन, स्वातंत्र्य दिन. वरते पा बक्षीस खवाय चालला. स्वातंत्र्य दिन, स्वातंत्र्य झाले, स्वातंत्र्य झाले एकदम. मला स्वातंत्र्य दिन, वंदे अजून गावं लागतं रे. भारत माता की हे स्वातंत्र्य झाले भाऊ. हे पा आता काही म्हणता का. भारत माता की सध्या तर बाई मी इथं उभा. समोर चालू आहे टिक्का लावणं फोटोले. आणि फोटोचा टिक्का लावणं झालं आणि थोड्या वेळात ते राष्ट्रगीत सुरू. ते झेंडा फडकला एकदम खतरनाक आणि राष्ट्रगीताला सुरुवात होती.
सगळ्या शिक्षकांचे मोबाईल होते आमच्या तिघही जवळ. भिडलो आम्ही फोटो काढण्यासाठी. तर पहा तुम्ही समोर भाई इथं होत्या. आता डबल राष्ट्रगीत म्हणजे 2-3 शाळा फिरलो. ती शेवटची शाळा मग आपल्या शाळेत झाला. त्याचा भाई चालला आता शाळेत इथं बाई हा आला असा फटक फटक चलत गेला प्रिन्सिपल सर जवळ. तिथं जाऊन यानं काय केलं काय मी ग्रामपंचायत तिथं जाऊन काहीतरी बडबड केलाय ना कानात. काय सांगितलं काय सांगितलं मला नाही माहित. भाऊ समोर काय करते तू सर. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. नंतर घ्यायला लावली आपल्याला सरनं शपथ. पण मी तर काढून राहिलो तो व्हिडिओ. मी आता काही घेतली नाही भाऊ शपथ. पाहू कायची शपथ होती. तर व्यक्तीला जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाण्यासाठी प्रेरित. नंतर सर्व अंगणवाडी सेविका कर्मचारी इथं बसले. पण आता होते इले भेटते प्रमाणपत्र. तर एक 2 सेकंदाच्या क्लिप तुम्हाला दाखवतो. पास एक प्रतिस्पर्धेत याला प्रथम क्रमांकाचे बक्षीस वर्ग 6चा विद्यार्थी क्रीडा स्पर्धेत प्रथम, क्रीडा स्पर्धेमध्ये द्वितीय अनन्या दिनेश हिला सुद्धा क्रीडादिनी खुशी योगेश काजे. त्यानंतर आमच्या विद्यार्थी याला क्रीडा स्पर्धेमध्ये याला कुमारी खुशी योगेश काजे चित्रकला मी विनंती करणार. हिने मारू वर्ग 8ची विद्यार्थिनी स्नेहा राजेश दहेकर वर्ग प्रथम क्रमांकाचा यांनी सुद्धा वर्ग 8 आणि कैलास शाळेच्या वतीने या कार्यक्रमाची आपल्याला उत्सुकता होती. म्हणजे गेल्या 3 दिवसापासून आपण सगळे विद्यार्थी शिक्षक या कार्यक्रमात सारे सर स्टाफ बसली. तर म्हणे फोटो काढ मध्ये म्हणे सारे सर बसले. मी काढून राहिली ती व्हिडिओ. तर याचंही स्वागत झालं. याचा आज आहे वाढदिवस. नंतर याचाही वाढदिवस आहे. याला पकडून आणलं कसं तरी. मग सारे 12वीचे पुट्टेनं काढला फोटो. आता चाललो आम्ही घाट लाडकीसाठी निघालो. तिथं आहे वक्तृत्व स्पर्धा. नंतर तिथं पोचलो. सारीले वाटणं चालू आहे प्रमाणपत्र. वक्तृत्व स्पर्धा तुम्हाला दाखवली नाही कारण तिथं निधीला भेटते आता वक्तृत्व स्पर्धेत. नंतर समोर चालू आहे कार्यक्रम. मी बसलो आहे इथं आणि सर्व इकडे तिकडे बसले आहे. निधी इथं बसली आहे, मी इथं आहे. कार्यक्रम चालू आहे समोर. आता इथं जे बक्षीस भेटले ते कोणाला प्रमाणपत्र दोघांना प्रमाणपत्र वाटणं चालू आहे. टाइम कमी आहे म्हणून लवकर प्रमाणपत्र वाटण्यासाठी दोघांना बोलावलं. आता आम्हालाही बोलावते थोड्या वेळा. तिथं ग्रुप फोटो निघाला सारे आम्हाला भेटलं. नंतर इथं प्रमाणपत्र पाहून घ्या तुम्ही. व्हिडिओ निघाला आणि फोटोत दाखवला. नंतर निघालो नाश्ता खासाठी. मस्त खायखुंद करावं म्हटलं इकडे येऊन. तो इकडे होता चिवडा आणि बर्फी. इथं भेटला दादा, तो आमच्या बाजूच्या गावचा आहे. त्यानं पाहिलं प्रमाणपत्र. नंतर त्यानं आणून आम्हाला चिवडा दाबला. आम्ही गचकन चिवडा. टीचर सोबत गोष्टी करता चिवडा कधी खतम झाला पताही नाही लागला. नंतर निघालो शाळा दाखवत घराच्या रस्त्यानं जाता आम्हाला दिसलं हे जुन्या जमान्याचं घर. आणि आलो भाई सध्या घरी. आता जरासा फ्रेश होतो जरासा कण भेटून का आलो मी. आता कसं आता काय सांगू तुला. मग जमलं काय. जमलं असं करताच माणूस पक्का होते. तर एवढं हे प्रमाणपत्र भेटलं भाई आपल्याला. तर चला मग इकडे दाखवत तुम्हाला काय. इकडे पहिले पाहिजे तो निधी. हाव
हे आपल्या घरी सत्यनारायण आहे. पहिले पाय धुतो आणि मग नारायणाशी भेटतो. काय करतो नारायण भाऊच म्हणजे देवाचं दर्शन सकाळपासून नव्हतं आपण घरी. सत्यनारायणच्या पूजेतही आपण नव्हतो तर बा माफ कर म्हणून सांगतो. हो माफ कर म्हणा. झालं कापूर घेतो. याच्यापेक्षा आपलं वक्तृत्व महत्वाचं होतं. महत्व होतं आपल्या वक्तृत्वाले. पहिले आपण केलं वक्तृत्व. काय पाहिजे शिरा पाहिजे. मी खातो बाई आता शिरा. करतोय आजचा ब्लॉग एंड. तोपर्यंत